रंगदेवता आणि रसिक प्रेक्षक यांना वंदन करून सहर्ष सादर करीत आहोत आम्हाला काही सांगायचे. लेखक आणि दिग्दर्शक सुजाता देशमुख, ध्वनी योजना रणजित देशमुख, प्रकाश योजना सावंत दौंडे, रंगमंच व्यवस्था अंगिरा देसाई, समीर पंडित, नितीन शिंदे, स्वाती दौंडे, प्राची मोदी, शिल्पा सातोस्कर आणि योगेश जोशी. रंगभूषा स्मिता नेरकर. कलाकार आहेत अनन्या पंडित, सायुरी मोदी, आर्यन जोशी, अवनी दौंडे, वरीश देसाई, आदित्य मोदी, आनंद सातोस्कर कोलबी, अश्विन सातोस्कर कोलबी आणि सायली शिंदे. सहर्ष सादर करीत आहोत आम्हाला काही सांगायचे. नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो, आज आम्ही तुमच्याशी मन मोकळेपणे गप्पा मारायला आलो आहोत. आम्ही आमचे प्रॉब्लेम सांगायला आलो आहोत. मुलं असलो तरी काय झालं, आम्हाला आमचे मत आहेत की नाही? हो ना, कधी कधी आई बाबांचा आम्हाला जाम राग येतो. आमच्यासाठी वेगळे रूल्स आणि स्वतःसाठी वेगळे. हो ना, नेहमी आमच्या मोबाईल न्यूजवरून सतत ओरडत असतात आणि स्वतः मात्र सतत फेसबुक आणि व्हॉट्सअप वापरत असतात. ते मात्र क्रिकेट, टीव्ही सिरियल्स सतत बघत असतात, नेहमी फोन हातात. आणि आम्ही जर फोनला हात लावला तर ते लगेच ओरडतात. नाही पटलं, थांबा, तुम्हाला ॲक्च्युअल प्रूफच देतो ना. चला जाऊया अशा एका घरी. आणि हो, तुम्हाला या आणि तुमच्या घरात काय सिमिलॅरिटी दिसली ना तर तो कोइन्सिडन्स नाही आहे बरं का, इट इज इंटेन्शनल. मराठीची परीक्षा आहे. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. दिस इज सो हार्ड. अनन्या सातला, आ इथला, बडकीतला. अगं ब नाही भो म्हणणार, नाही तर ती आई ऐकून ओरडेल. ती असं म्हणेल, ब नाही भ, हार्श भ. कसे उच्चार आहेत रे तुमचे? त्या मराठीच्या परीक्षेत काय दिवे लावणारे देव जाणे. प्रोनाउन्स करेक्टली. माझी नक्कल करतेस? आमच्या वेळी असं नव्हतं बाबा. आम्ही आमच्या आईबाबांची कधीही नकल करायचो नाही. भारताची ना गोष्टच वेगळी होती. I love my India, ye mera India. I love my India. There she goes again. चालू झालं इथे इंडिया पुराण. अभ्यास करताना फोनला हात लावायचा नाही. आणि कशाला लागतो तुम्हाला सारखा फोन? अरे त्यावरून मला आठवलं,
मगाचपासून मी माझा फोन शोधते. कुठे गेला असेल? आई, तुझा फोन ना नेहमीच हरवलेला असतो. आता तुला कशाला हवाय फोन? बाबा, आईनी ना तासापूर्वी फेसबुक वरती फोटो पोस्ट केला होता. She wants to check how many likes she's got. नेहा ना फारच बोलायला लागली हल्ली. किती लाईक्स मिळाले असतील? आई, फक्त 7 लाईक्स मिळाले ते करा. माझ्या काही मैत्रिणींना माझ्या पोस्ट लाईकच करत नाही. बघा आता मी त्यांच्या पोस्ट लाईक करते का ते. अगं जाऊ दे ग. तो टीव्हीचा रिमोट कुठे गेला? इथे. It's RBC. Yes, and useful ball. बंद करा पाहू ते टीव्ही बघणे. घरी आल्यावर दुसरं कामच नसतं. मुलं घरी अभ्यास करतायत, बघा त्यांच्याकडे. अगं थकून आलोय. आधी काय खायला मिळेल? हा, आणते हा खायला. ह्या घरात मी एकटीच राबत असते. मला कधी थकायला होत नाही. उगाच अमेरिकेत आले. त्या भारतातल्या मुलाशी लग्न केलं असतं तर सुखात राहिले असते मी. I think it's Messi. He has cleared it. That is a phenomenal hit from Downey. बाबा, मला ना थोडे पैसे हवे होते. आता कशाला? मला माझ्या मैत्रिणींबरोबर मॉलला जायचं होतं. अजून एक प्ले डेट? Dad, it's not called a play date. It's called a hangout. झालं. आता $10चा भुर्दंड. फक्त $10? मला स्टारबक्सची कॉफी पण घ्यायची होती. कशाला? घरून पिऊन जा कॉफी. त्या स्टारबक्सच्या कॉफीला काय सोनं लागलंय? But it's not the same. आणि मला नवीन जीन्स पण घ्यायच्या होत्या. घरी 100 पडल्यात. But those are so out of fashion. I want ripped jeans. Jeans that are more ripped than these. त्या फाटक्या जीन्ससाठी मी अजिबात पैसे देणार नाही. Money does not grow on trees. जा अभ्यासाला लाग. Dad! अवनी, मॅथ टेस्टचे मार्क्स कळले का? हो बाबा, मला 96 मिळाले. 96? एवढे कमी? चार मार्क्स कुठे गेले? पण बाबा, मला A+ मिळाला. टीचर said I did good. इथे टीचर सगळ्यालाच गुण म्हणतात. 100 out of 100 मिळाला पाहिजे. त्या संजयला नक्कीच पूर्ण मार्क्स मिळाले असतील. नाही हो बाबा, त्याला 98 मिळाले. म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त. पण बाबा, तुम्ही नेहमी म्हणता ना दुसऱ्यांसोबत कम्पेअर करायचं नाही. मला आता जिंकू नकोस. आम्हाला कसे पूर्ण मार्क्स मिळायचे. पण आजी तरी म्हणत होती की तुमचं मॅथ्स कच्चं होतं आणि तुम्ही आजोबांकडून खूप मार पण खायचे. बरं. तुमच्या आजीला पण कळत नाही मुलांना काय सांगायचं ते. मोठ्यांना उलटून बोलायचं नाही. आणि अजून बसा मोबाईल घेऊन. मग काउंटी कॉलेजला पण ऍडमिशन मिळणार नाही. यू विल बी सेलिंग ग्रोसरीज ॲट अ ग्रोसरी स्टोर. आम्ही कसे तास अभ्यास करायचो. तिथली गोष्टच वेगळी होती. ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया, I love my India, I love my India. There he goes again. चालू झालं यांचं इंडिया पुराण. चला टेबल सेट करा. अरे खाता काय? फोटो घ्या ना पहिल्यांदी. मला फेसबुकवर पोस्ट करायचंय. घेतो बाई घेतो. अरे थांबा. सेल्फी घ्यायचा नाही ना. 1 2 3 हसा सगळे.
गरम गरम सांजा with loving family. Life is so good. Look, 10 likes in 1 minute. लवकर खा आणि नो सेलफोन वाली दे. अरे मला माझा फोन द्या ना, बघते किती लाईक्स मिळाले. Life is so unfair. Totally. बघितलं आई बाबा कसे वागतात ते. सांगितलं ना, 1 rule for us and 1 for them. मग राग येणार नाही तर काय होईल. आणि वर म्हणतात मी कशामुळे बिघडलो तर फोनमुळे, आणि फोन कोणामुळे बिघडला तर माझ्यामुळे. मला तर असं वाटतंय की आमच्या घरात सर्वात जबाबदार व्यक्ती म्हणजे मीच असेल. काही प्रॉब्लेम झाला की पहिले मला जबाबदार ठरवला जातो. ठीक आहे, लहानपणून आम्ही काय बोलणार. अरे गप्पा काय मारत बसलो मी, विसरलोच. मला तुम्हाला एका शाळेत घेऊन जायचं आहे. शाळा नुकतीच सुटल्या, बघूया काय घडतं तिथे ते. Run me over today. काय बोर्ड केलं त्या टीचरने आज. डोकं एकदम पिकवलं. आपण एकत्र भेटायला पाहिजे कधीतरी. हो हो, let's have a play date. Yes, खूप मजा येईल. पण काय करायचं आपण भेटल्यावर? मी सांगू आपण ना सगळे भेटून आपण फोनवरती चॅटिंग करूया. ए स्टुपिड, व्हॉट अ डम आयडिया. ए बावर, एकत्र भेटून फोनवर खेळता का कुणी? मग आपण बहुतेक वेळा भेटलो तर आपण तेच करतो ना, म्हणून म्हणाले. मी सांगू आपण एकत्र भेटून घर खेळूया. हट, त्या लहान मुलींचं स्टुपिड खेळ नाही खेळायचंय. आपण बास्केटबॉल खेळूया. हो, नाहीतर सॉकर खेळू. थांबा, भांडू नका. आधी आपण केव्हा भेटायचं ते ठरूया ना. आपण सोमवारी भेटायचं का? नको, त्या दिवशी माझा कराटेचा क्लास असतो. मंगळवारी चालेल. माझा खुमान असते त्या दिवशी. बुधवारी नको. हो, माझा आर्ट क्लास असतो. आणि माझं बागकामचं क्लास. नॉट ऑन थर्सडे. माझा कथ्थकचा क्लास असतो. आणि माझ्या तबलाचा. बर आई म्हणते अमेरिकेत राहिलो तरी इंडियन कल्चर सांभाळायला पाहिजे ना. शुक्रवारी ना माझा हायस्कूल मॅग्नेट प्रेपचा क्लास असतो. तो बुडवला ना तर आई बाबा मला धपाटा देतील. शनिवारी आपले सॉकर आणि बास्केटबॉलचे गेम्स, आणि हल्ली नाटकाच्या प्रॅक्टिस पण. रविवारी संस्कार वर्ग आणि मराठी शाळा. एवढ्या क्लासेस मधून वेळ केव्हा काढायचा. आता ना आई बाबांनी मला टाइम मॅनेजमेंटच्या क्लासमध्ये घातलं.
जाऊ दे, मग आपण स्नॅपचॅटवरच भेटूया. आणि ऑनलाईन गेम्स खेळू. आणि असं मी वाटतं. बघितलं, आम्हाला खरं तर एकत्र भेटून खेळायचं असतं, पण काही वेळच मिळत नाही. आणि घरी फोनवर चॅटिंग केलं की आई बाबा लगेच ओरडतात. रोज हा क्लास नाही तर तो क्लास, मग करायचं तरी काय आम्ही? असं वाटतं की एक दिवस तरी असा मिळावा जेव्हा आम्ही हवं ते करू शकू. आम्हाला माहिती आहे की सगळ्या आईबाबांचं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं. ते सगळं आमच्या चांगल्यासाठी करतात, पण कधी कधी ही काळजी जरा विचित्र वळण घेते. आता मी तुम्हाला परत नेहाच्या घरी घेऊन जाणार आहे. आज तिचा कोर्स सिलेक्शनचा शेवटचे दिवस आहे. बघूया काय करतं तिथे ते. नेहा, तू 8वीत गेलीस आता. हे वर्ष खूप महत्वाचं आहे बरं का. मॅग्नेटची टेस्ट द्यायची आहे तुला. अगं नेहा, आज तुला कोर्सेस सिलेक्ट करायचेत ना? तुला पुढे जाऊन काय करायचंय? आमच्या आईबाबांनी आम्हाला कधीही विचारलं नाही, पण मी तुला विचारते, तुला पुढे जाऊन काय करायचंय? फिजिक्स, बायो की कॉम्प्युटर सायन्स? आई, मला सोशल सायन्सेस मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि आय लव्ह आर्ट क्लासेस. टीचर म्हणाल्या की मी लहान मुलांचे गोष्टीतले चित्र खूप छान काढते. आय विश आय कॅन डू दॅट फॉर ऑल माय लाईफ. ते करून हो ते ठीक आहे. एक हॉबी म्हणून करायला काहीच हरकत नाही, पण नोकरी करायला त्याचा काहीही उपयोग नाही. मी तुला चॉईसेस देतो. तुला इंजिनियर बनायचं आहे का डॉक्टर? हवं ते चूज कर. आम्ही तुला सगळी मदत करू. पण बाबा, मला मॅथ आणि सायन्सला झोपच येते. डोळे एकदम गरागरा फिरायला लागतात. पण मला हिस्ट्री क्लासेसमध्ये डिबेट करायला खूप आवडतं. ते करून काय शाळेत शिकवणारच का फक्त? मग पैसे कसे कमवणार? Who will pay your bills? आम्ही काय जन्मभर पुरणार आहोत का तुम्हाला? हो ना. ह्या वर्षी मॅथ आणि सायन्सवर खूपच कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. एवढी हुशारी कशाला वाया घालवायची? त्या नंबर 1 मॅग्नेट स्कूलमध्ये ऍडमिशन मिळवायची की नाही आपल्याला? ह्या वर्षी खूप अभ्यास करायला पाहिजे. पण आई, मला त्या शाळेत जायचं नाहीये. मला त्या ह्युमॅनिटीजच्या स्कूलला जायचंय. आमच्या टीचर म्हणाल्या की आपल्याला जे आवडतं ते शिकलं ना तरच खरी मजा येते. त्या टीचरला काय कळतंय? करिअरचा विचार नको का करायला? गुपचूप अभ्यासाला लाग. एवढं प्रेमाने समजावलं तरी कळत नाही का तुला? तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय आम्ही. जा सायन्सचं पुस्तक आण. मी पण येते.
मध्ये देण्यात सगळा वेळ जातो. अमेरिकेत ना आपल्याला काहीच मदत नसते. भारतामध्ये सगळीकडे 4 नोकर असतात. हो ना, US मध्ये कामवाली बाई, स्वयंपाक करणारी बाई, ड्रायव्हर सगळे आपणच असतो. तरी भारतात फोन केला ना की ह्याची आई म्हणते, तुम्हाला काय काम असतं? एवढा राग येतो ना. हो ना, मला तर हल्ली मुलाच्या शोकवरच आल्यासारखं वाटतं. सोहमच्या खूप ऍक्टिव्हिटीज असतात का? हो ग, I forgot to tell you, सोहमला मिळाली बरं का ऍडमिशन मॅग्नेट स्कूलला. बापरे, मग तुझ्याकडून गायडन्स केलं पाहिजे. आम्ही जास्त काहीच केलं नाही, तो हुशारच आहे. पण तूच म्हणत होतीस ना की त्याने 5वी पासून क्लासेस घेतले होते ते. ते फक्त गायडन्स म्हणून ग. त्याने काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या होत्या? जास्त काही नाही ग. त्याने ना कॅम्प टीम, मॅथ टीम, रोबोटिक्स, स्पेलिंग बी, व्हॉलंटिअरिंग हे सगळं केलं होतं. You know, his GPA was 5.0. बापरे, he must be a genius. पण आम्ही आमच्या मुलांवर एवढं प्रेशर कधीच घालणार नाही बाई. बरं, चला उशीर होतोय, निघूया. अगं, तू मराठी मंडळाच्या प्रोग्रामला येतेस का? किती छान छान साड्या दिसतात सगळे. हो तर मी नवीन साडी ऑर्डर केली आहे. अगं, तू पैठणी नेसणार आहेस का? तू नेसणार असेल तर मी पण नेसेन. हो, बाय. बाय. अरे, तुला कळलं का? ह्या सोहमला मॅग्नेट स्कूल मध्ये ऍडमिशन मिळाली. हा, सगळं विचारून घेतलंय. आता नेहाच्या ऍक्टिव्हिटीज वाढवायला पाहिजेत ना आपल्याला. हा, ओके, बाय. आलात की नाही माझ्या राण्यांनो? कसा गेला तुमचा दिवस? काय केलं तर शाळेत? अरे, कसली रे तुमची उत्तरं? बरोबर, खायला घ्या. तुमच्या आवडीच्या हक्का नूडल्स करून ठेवलाय. थँक्स मॉम. आणि बदाम पण काढून ठेवले. अगं, बदाम खाल्ल्याने ब्रेन पॉवर वाटते ना. बरं, तुमचे लंच बॉक्स पॅक करा. विसरला नाही तर शाळेत? विसरला असाल तर परत पाठवून आणायला. किती महाग असतात ते डबे. हल्ली ना नेहा खूप विचित्र बोलायला लागते. आणि आलास, चहा करूनच ठेवलाय. नेहा, बाबांचा चहा आण गं. नेहाच्या टीचरची ईमेल आली होती. शी डिड नॉट मेक इट टू मॅथ अँड केम टीम. अगं, असं कसं झालं? किती प्रॅक्टिस घेतली होती तुझी? पण आई, ते एक्झाम्स खूप कठीण होती ग. आणि माझा इंटरेस्टच लागत नाही सायन्समध्ये. त्या मॅथ आणि सायन्सच्या कर्व्समध्ये इतर मुलं माझ्याकडे बघतात आणि हसतात. इतकं कसं कळत नाही गेला म्हणून. आय डोंट बिलॉंग देअर. अगं, मॅग्नेट स्कूलमध्ये ऍडमिशन मिळवायची असेल तर हे सगळं करावंच लागेल. रिपोर्ट कार्ड बघितलं. ऑल B's and C's in science and math classes. अगं, एवढी हुशार मुलगी आणि अशा ग्रेड्स. पण आई, मला सोशल सायन्समध्ये मिळालं आहे ना. आणि माझं चित्र पण एक्झिबिशनसाठी सिलेक्ट झालंय. इन फॅक्ट, आय हॅव टू कम्प्लीट वन टुडे. अभ्यास सोडून ते करायचं नाही.
बाजूला ठेवते. ते करून काय मोठी पेंटर होणार आहेस का तू? जशी काय पिकासोच लागून गेली. सायन्स प्रोजेक्ट करायला घे, मी मदत करते तुला. आई मला पण हेल्प पाहिजे माझ्या प्रोजेक्टसाठी. अगं मला जेवणाची तयारी करायची आहे. तू घेऊन बस ना यांना. मुलांचे प्रोजेक्ट म्हणजे आई बाबांनाच त्रास. नोकरी सोडून तेच करतो आता. गाढवांनो, कशाला रात्रीमध्ये तुम्हाला? खरा किस्सा तसेच होता. आमच्या आईबाबांनी आम्हाला मदत नाही केली. तुम्ही आम्हाला आमचे आवडीचे क्लासेस सिलेक्ट करून दिले असते तरी वेळच आली नसती. गप्प बस. हल्ली खूप बोलायला लागलीस. अभ्यासाला लाग. पण आता शाळेतून आले, थकले मी. लवकर अभ्यासाला लाग, नाहीतर अरे अरे शांत हो. कंट्रोल युअर टेम्पर. नेहा, इतर गोष्टींमध्ये मी लाड करीन पण अभ्यासाच्या बाबतीत नाही. आजपासून फोनला हात लावायचा नाही. यू आर ग्राउंडेड. जोपर्यंत ग्रेड सुधारत नाही तोपर्यंत. मावशी, नेहा आणि अवनी आहेत का? आम्ही त्यांना बोलवायला आलो आहोत. अवनी येऊ शकेल पण नेहा नाही येणार. हा येस नेहा, मी जाते हा. तुला नाही, तुला नाही. पण आई जाऊ दे ना मला थोडा वेळ प्लीज. एकदा सांगितलं ना, नाही जायचं ते. अभ्यासाला लाग. इतका अभ्यासाचा प्रयत्न करून पण काहीच फरक पडत नाहीये. माझ्या ग्रेड्स अजूनच खाली घसरलाय. मला काहीच जमणार नाही असं वाटतंय. आय फील लाईक आय एम स्टुपिड. मी माझ्या आईबाबांनाही खुश करू शकत नाहीये. हल्ली मला माझ्या मैत्रिणींना पण भेटावं वाटत नाहीये. I don't even feel like eating. I don't deserve anything. असं वाटतंय की सगळेजण माझ्याकडे बघून हसताय. ते बघा सगळेजण माझ्या अंगावर चालून येत आहे. नको माझ्यावर हसू नका. मला चिडवू नका. प्लीज डोंट कॉर्नर मी लाईक दिस. I am not stupid. I am not stupid. हा अभ्यास करायलाच पाहिजे. मॅथमध्ये ए मिळालाच पाहिजे. हा अभ्यास करायलाच पाहिजे. मॅथमध्ये ए मिळालाच पाहिजे. क्लब जॉईन केलाच पाहिजे.
आय एम स्टुपिड. मी खूप ढ आहे. नो, आय कॅन्ट डू दिस एनीमोर. आय एम स्टुपिड. आय एम सो स्टुपिड. डॉक्टर, नेहाच्या पोटात खूप दुखते. काही खात पीत नाहीये ती. नुसती एका कोपऱ्यात बसून असते आणि कोणाशी बोलत नाही. 2-3 दिवस शाळेत पण गेले नाहीये डॉक्टर. सगळी औषधं देऊन बघितली पण काहीच उपयोग होत नाहीये. I think she's under tremendous mental stress. She may be suffering from depression. तिच्यावर कसलं टेन्शन आहे का? सध्या शाळेतले ग्रेड्स खराब मिळायला लागल्यात. तिला हल्ली अभ्यासात रसच वाटत नाहीये. इनफॅक्ट तिचा कशातच इंटरेस्ट लागत नाहीये. थोड्याच दिवसात तिची मॅग्नेटची एंट्रन्स एक्झाम आहे. ओ आय सी. तिच्या इच्छेने एक्झामला बसते आहे ना ती. तुम्ही तिच्यावर खूप प्रेशर देत नाही ना? हल्ली कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे ना की खूप गोष्टी कराव्या लागतात. आम्ही तिच्या भल्यासाठीच करतोय ना. तिचं सगळं चांगलं व्हावं हीच आमची इच्छा. हे बघा, प्रत्येक मूल वेगळं असतं. त्यांना काय आवडतं ते करू द्यावा. गायडन्स द्यावा, पण प्रेशराईज करू नये. मी डॉक्टर आहे म्हणून माझी मुलगी उद्या डॉक्टरच होईल असं एक्सपेक्ट करणं चुकीचंच नाही का? तुमच्या अशा वागण्याने नेहाचं डिप्रेशन वाढू शकेल आणि तिने त्यात काय भलतंच पाऊल उचललं तर? नाही डॉक्टर, आम्हाला आमची चूक कळली. यापुढे आम्ही नेहाला काय आवडतं ते नक्कीच पाहू. पण ती बरी होईल ना? तिच्या चेहऱ्यावर परत हसू येईल ना डॉक्टर? हो नक्कीच. थँक्यू डॉक्टर. नेहा, अगं अशी कशाला बसलीस तू? हे बघ तुझ्यासाठी काय आणले मी. तुझे आवडते रंग. काय म्हणालीस? आणि ही ड्रॉइंगची वही. खरंच? नको. माझा अजून अभ्यास झाला नाहीये. आधी तो करते आणि मग. अगं, तो अभ्यास बाजूला ठेव थोड्या वेळासाठी. आधी ते राहिलेलं चित्र पूर्ण कर बघू. खरंच? आणि बघ कोण बोलवायला आलाय तुला. जायचं का आपण खेळायला? मी जाऊ? नाही. म्हणजे आधी हे दूध पी आणि मग खुशाल जा. थँक्यू मॉम. आणि पुढच्या वेळी एवढं टेन्शन घ्यायचं नाही हा. आणि जर टेन्शन आलं तर त्याला लाथ मारायची आणि म्हणायचं ऑल इज वेल. out of control, होंठों को करके गोल, होंठों को करके गोल, सीटी पर जाके बोल. Life out of control,